आपण फ्रान्सकडून राफेल घेणार, आपण इकडून हे घेणार, आपण इकडून ते घेणार आणि त्याच्यामध्ये आपण आपले करोडो रुपये टाकतोय, पण आपण युद्धासाठी जी आयुधं लागतात तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कधी करणार? सो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बघा, मी असं नाही म्हणत आहे, तुम्ही म्हणाला की अरे मॅन्युफॅक्चरिंग करणं एवढं सोपं आहे का, जहाजं बनवणं एवढं सोपं आहे का, की विमानं बनवणं एवढं सोपं आहे का? सोपं काहीच नसतं, पण ते करावं तर लागतं. चायनाने पण केलं. चायना पण कोणी एकीकडे शिप बिल्डिंगमध्ये झिरो होतं, पण आज चायनाची शिप बिल्डिंग कॅपॅसिटी आहे ती US च्या 220 पट आहे. म्हणजे आज जर US कडे समजा 500 युद्धनौका असतील आणि चायनाकडे आज समजा 500 युद्धनौका असतील, जर लढाई झाली आणि त्यातल्या समजा 200 नष्ट झाल्या, तर चायनाला वाटलं ना तर त्या 200 युद्धनौका ते 2-3 महिन्यामध्येच रेडी करतील, पण US ला ते बिल्डअप करायला प्रचंड वेळ लागेल. तर तसंच काहीच आहे. जर तुम्ही युक्रेन रशिया वॉर बघितला तर हे वॉर मेजरली कशावरती लढलं जात आहे, तर ते ड्रोन थ्रू लढलं जात आहे. आज AI आलं आहे, रोबोटिक्स आलं आहे आणि या AI आणि रोबोटिक्सच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण जे आता IPLमध्ये बघतो ना, तो एक चंपक, ओके, तर तो चंपक जर तुम्ही बघितलात तर तो चंपकवरती उद्या जरी एक गन लावली, ती चंपकवरती उद्या एक गन लावली तर तो चंपक आज तुम्ही त्याच्याकडे बघून हसताय, पण तो उद्या तुम्हाला मारायला पण येऊ शकतो. सो अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट होत आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये पुढे असणं आवश्यक आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.